बऱ्याच शेतकऱ्यांची आता बेड पाडून झालेला आहे आणि शेतकऱ्यांना मागील काही दिवसांमध्ये मला विचारणारा सर्वात मोठा प्रश्न हा म्हणजे की रासायनिक खतासोबत आपण जैविक खते पेरू शकतो का, म्हणजे रासायनिक खतासोबत आपण बायो फर्टिलायझर देऊ शकतो का. त्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे हो, आपण रासायनिक खतासोबत जैविक खते देऊ शकतो. परंतु ते वापरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे पण आपले हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खते. हे जे जैविक खते असतात हे जिवंत सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव जर का आपण जास्त वेळ रासायनिक खतासोबत मिक्स करून ठेवले तर यांचा बॅक्टेरियल काउंट कमी होतो आणि ते मरत असतात. म्हणून ज्या वेळेस आपल्याला रासायनिक खत पेरायचं आहे त्याच वेळेस आपल्याला हे जैविक खते त्याच्यासोबत मिक्स करायचे आहे आणि आपल्या हळदीला पेरायचं आहे. मित्रांनो, बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खते जसं की मायकोरायझा, पीएसबी, केएमबी हे जे जीवाणू असतात हे जेव्हा मातीच्या आणि पाण्याच्या सानिध्यामध्ये येतात तेव्हाच कार्य करणं सुरू करत असतात. म्हणून कडक उन्हामध्ये जर का आपण हे रासायनिक खतासोबत मिक्स करत असाल तर ते करणं एकदम चुकीचं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्याकडे शेणखत किंवा सेंद्रिय खत जर का असेल आणि त्याच्यासोबत जर का आपण आधी बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खते मिक्स केले आणि नंतर आपल्या रासायनिक खतासोबत हे मिक्स करून आपल्या हळदीला पेरले तर हे सर्वात चांगली पद्धत राहत असते. कारण जेव्हा रासायनिक खत आणि सेंद्रिय खत एकत्र होते तेव्हा त्याचे कार्य करायची क्षमता वाढत असते. मित्रांनो, आपण बघत आहोत की दिवसांदिवस रासायनिक खताच्या किमती वाढत आहे, म्हणून आपल्याला काळानुसार जैविक खताकडे वळणं फार महत्त्वाचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, अशाच माहितीसाठी मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतो, त्यावरती तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.